नमस्कार. डॉक्टर गिरीश सी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, बरेच लोक मला भेटतात कार्यक्रमांमध्ये आणि ते सांगतात की आम्ही इतकं छान काम करतो, सामाजिक कामं आहे, इतर व्यवस्थित कामं केले जातात सर्व. आम्ही निस्वार्थपणे काम करतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. एक गोष्ट आहे, म्हटलं काय? तो म्हणे आम्हाला पाहिजे तसा सन्मान मिळत नाही, लोकांकडून आम्हाला आदर मिळत नाही. म्हटलं काय कारण? म्हणजे माहीत नाही आम्हाला. म्हटलं काहीतरी कारण असेल. एक लक्षात घ्या, आपला मुद्दा असा आहे की तुम्हाला लोकांकडून जर सन्मान मिळवायचा असेल, तुम्हाला लोकांच्या आदरासाठी पात्र व्हायचं असेल, तर काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत मित्रांनो. एक लक्षात घ्या की आपल्याला असं वाटतं की मला सर्वांनी दादा म्हटलं पाहिजे, माझं सर्वांनी पाया पडल्या पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे, सर्वांनी माझं जय जयकार केलं पाहिजे, लोकांनी सर्व ठिकाणी माझं कौतुक केलं पाहिजे. पण एक प्रश्न विचारतो मित्रांनो, हे लोकांनी तुमच्यासाठी का करावं? की तुम्हाला असं वाटतं म्हणून? नाही. त्यासाठी तुम्हाला लोकांचा जर आदर प्राप्त करून घ्यायचा असेल, लोकांचं प्रेम प्राप्त करून घ्यायचं असेल, लोकांचा सन्मान प्राप्त करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. होय, आत्मपरीक्षण. आपल्याला ते आत्मपरीक्षणसुद्धा एक निपक्षपातीपणे करायचं. हे बघा, प्रत्येकाला आपला स्वभाव आवडतोच, स्वतःचे मते आवडतात, स्वतःचे विचार आवडतात. पण ते विचार, मतं, ते आपली वागणूक आपल्याला आवडून उपयोगी नाही, ती लोकांना आवडली पाहिजे. मग लोकांना आवडण्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी तुमचं जे काही हे वर्तणूक आहे, तुमचं जे वागणूक आहे, त्याच्याकडे आपण स्वतः बघायचं पाहिजे. अनेक साधन सोपा नियम मित्रांनो, जे जे तुम्हाला पाहिजे ते ते तुम्ही अगोदर द्यायला शिका. तुम्हाला प्रेम पाहिजे, तुम्ही प्रेम द्यायला शिका, तर प्रेम मिळेल. तुम्हाला आदर पाहिजे, तुम्ही आदर द्यायला शिका, तुम्हाला आदर मिळेल. तुम्हाला सन्मान पाहिजे, तुम्ही सन्मान द्यायला शिका, तुम्हाला मिळेल. तुम्हाला ज्ञान पाहिजे, तुम्ही ज्ञान द्यायला शिका, तुम्हाला दुप्पट ज्ञान मिळेल. तुम्हाला पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, संपत्ती द्यायला शिका, तेव्हा तुम्हाला मिळेल. हा साधा सोपा निसर्गाचा नियम आहे. जे जे तुम्हाला पाहिजे ते ते पहिले देण्याची सुरुवात करा. जेव्हा तुम्ही देणार तेव्हा तुम्हाला परत मिळणार. हा एक निसर्गाचा नियम आहे. त्यासाठी मग तुम्ही सांगाल काय केलं पाहिजे? तर त्यासाठी आपण केलं पाहिजे मित्रांनो की एक प्रत्येकाशी तुम्ही नम्रतेने वागलं पाहिजे. तुमचं पद, प्रतिष्ठा, श्रीमंती, तुमचं जे काही असेल, काय म्हणूया आपण त्याला, जातीचा अभिमान म्हणा, काय धर्माचा, काय जे काय असेल, तुम्ही पद, प्रतिष्ठा, जात, धर्म, पंथ वगैरे जे काही असेल, तुम्ही जे बी काही असाल ते योग्य, त्यातून कोणी अमान्य करणार नाही. पण तुम्ही जेव्हा प्रत्येकाशी वागता तर नम्रतेने वागलं पाहिजे. मग तो लहान असला तरी त्याचं विचार करा भावनांचा. मग तुमचा समवयस्कर असला, तुमच्यापेक्षा मोठा असला, तुम्ही नम्रतेने वागा. आणि नम्रतेने वागलं कोणालाही आवडतं मित्रांनो. तुम्ही तुमची उर्मी, तुमचं श्रीमंती, तुमचं मसल पॉवर, तुमची दादागिरी, तुमचं जे काही साम्राज्य असेल त्या धाकाने तुम्ही लोकांच्या आदरास प्राप्त होऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी नम्रतेनेच वागावं लागेल. आणि तुमचं जे काही वागणं एकदम संयमी ठेवावं लागेल. तुम्हाला समजा कोणी टीका केली, कोणी बोललं, तुम्हाला कोणी विरोध केला, तात्काळ तुम्ही प्रतिक्रिया देतात, प्रतिसाद देतात, ते टाळलं पाहिजे. एक लक्षात घ्या, कोणी तुम्हाला समोर, तुमच्या मागे, तुमचं टीकाकार आहे, तुमचं कौतुक करणार आहे, मुळीच लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमचं जे काही काम आहे ते करत राहायचं. आणि एक लक्षात ठेवा, CCTV कॅमेरा सिस्टम आता आलेली आहे, पण पूर्वीपासून एक CCTV कॅमेरा सिस्टम आहे की तुम्ही समाजात वावरताना कसे वावरतात, कसे बोलतात, कसे वागतात,
हे सर्व गोष्टी टिपल्या जातात आणि ह्या टिपूनच तुमच्यासोबत कसं वागायचं हे लोक ठरवत असतात. तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे कोण बघतंय, कोण माझ्याकडे लक्ष देतंय, कोणाला माहीत आहे, कोण एवढं निरीक्षण करतं? नाही. इतकंच काय, कुटुंबातले आपले लहान नातवंड जरी असले ते सुद्धा आपलं निरीक्षण करतात, ते सुद्धा ते नोंदी घेतात आणि ते सुद्धा आपल्याला सांगतात की बाबा हे असं का करता तुम्ही, तुम्ही असं का वागतात? सांगायचं तात्पर्य आपल्या कुटुंबातले लहान नातवंड जर आपलं निरीक्षण करत असतील तर समाजात देखील आपलं निरीक्षण केलं जातं. एक लक्षात ठेवा, त्या दृष्टीने तुम्ही वागलं पाहिजे. त्याचप्रमाणे इतरांच्या ज्या भावना आहेत त्यांचा आदर करा. मग ते तरुण असो, महिला असो, वयोवृद्ध असो, ज्येष्ठ नागरिक असो, त्यांच्या भावनांचा आदर करा. म्हणजे उपदेश नाही, हे माझे अनुभव सांगतो की तुम्ही जर इतरांच्या भावनांचा आदर केला, लोक तुमच्या भावनांचा आदर नक्कीच करतील. होय, मला खात्री. तुम्ही जर इतरांचे जर आदर करणार नाही, कदर करणार नाही, इतरांविषयी काही कौतुक करणार नाही, तर तुमच्याविषयी पण कौतुक करणार आहे. आपल्याला असं वाटतं की माझं कौतुक सर्वांनी करतील ना, पण तुम्ही देखील इतरांचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. तुम्ही देखील तुम्हाला असं वाटतं की तुमच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे, बोलतील लोक. तुम्ही देखील सुरुवात ते करा. कारण की तुम्ही इतरांविषयी त्याच्या गैरहजेरीत काय बोलतात हे तुम्हाला असं वाटतं की त्या संबंधित व्यक्तीला माहीत पडत नाही. पण 100% सांगतो मित्रांनो, तुम्ही ज्या व्यक्तीच्या विषयी गैरहजेरीत जे बोलतात ते त्याला माहीत पडतंच. होय, तुमच्यासोबत जे असतात तेच सांगतात. हा अनुभव आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, समोर असो व्यक्ती का मागे असो, कधी प्रत्येकाविषयी चांगलंच बोला. वाईट बोलायची इच्छा झाली तर ते टाळा, हेतू पुरस्कार टाळा. आलं जरी ओठांवर तरी हे करून घ्या. तुम्हाला जरी असं वाटत असेल चुकीचं आहे तरी ते टाळा. तुम्ही जे काही एक न्यूट्रल राहायचं, कोणत्याच प्रकारचं म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल ना चांगलं बोलता येईल नका बोलू, पण वाईटही बोलू नका. म्हणजे चांगलंही बोलू नका, वाईटही बोलू नका. एकदम सर्वसामान्यपणे म्हणजे आपण म्हणतो ना की व्यक्तच होऊ नका त्याविषयी. म्हणजे हा चांगला उपाय. तुम्ही म्हणा नाही बा मला चांगलं नाही बोलता येत, नका बोलू. पण एक लक्षात घ्या, चांगलं बोलता येत नसेल तर नका बोलू. पण नकारात्मक बोलणं कोणाविषयी ते सोडून द्या आणि प्रामाणिक शब्दांना किंमत द्या. तुमचा प्रामाणिकपणा जपा. तुम्ही जर प्रामाणिक राहाल, तुम्ही शब्दांना किंमत द्याल, नक्कीच तुम्ही आदरास प्राप्त व्हाल. आणि लक्षात घ्या की जे व्यक्तींचा आपण आदर करतो ते व्यक्ती आपल्याशी कसे वागतात तुम्हाला त्याचं पुरावा भेटून जाईल की तुम्ही ज्या ज्या व्यक्तींविषयी आदर व्यक्त करतात त्या व्यक्ती कशा वागतात. जे व्यक्ती आदरणीय आहे त्यांचा जे काही गुण आहेत, त्यांची जी वागणूक आहे त्याचं देखील निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इतरांचा आदर, मान सन्मान प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला न कळत कळेल. ही माझी देखील सांगायची गरज पडणार नाही. साधन सोपं आहे. तुम्हाला जे काही पाहिजे समाजाकडून, कुटुंबाकडून, राष्ट्राकडून, देशाकडून तुम्हाला जे काही पाहिजे, सर्व ठिकाणून जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. फक्त ते तुम्ही द्यायची तयारी ठेवा. तुम्ही म्हणाल मला फक्त लोकांनी गिफ्टच दिले पाहिजे, मी कोणाला गिफ्ट देणार नाही, असं होणार नाही. तुम्ही जर कोणाला दिलं तर तुम्हाला मिळेल एवढी खात्री बाळगा. तो मान सन्मान असला तरी त्या बाबतीत पण तोच नियम चालू होतो की तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळेल, तुम्ही नाही दिलं तुम्हाला नाही मिळणार. आणि नाही मिळालं तर त्याचा राग मानू नका. पहिले स्वतःला विचारा मी काही दिलं आहे का.